तर व्हिडिओ करायचा विषय माणसानं जीवनामध्ये खुश राहिलं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे. कोणचा टाइम कसा येईल, कोणची वेळ कशी येईल सांगता येत नाही. आता मी बोलते तुमच्या संग, पण थोड्या वेळानं माझ्या बरोबर काय होईल, काय घडल माहिती आहे का नाही. त्याच्यासाठी माणसानं जसं वाटतंय तसं राहावं व जे खावं वाटतंय ते खावं प्यावं सगळं करावं. आता सांगायचा विषय असा आहे की 1-2-4 दिवसापासून मी बरेच व्हिडिओ बघते. काय जणांना पोस्ट टाकली, कोणी व्हिडिओ बनवलं. काय गणेश डोंगरे हे दादा, त्यांची बायको अश्विनी डोंगरे, तर ती ऊसतोडीला कामाला जात होते, आनंदाने जगत होती. 2 जण ऊसतोडीचं काम करत होते. छान छान व्हिडिओ होते त्यांचे, चांगले फेमस पण होते. एवढं कष्ट करून आनंदानं जीवन जगत होते. कष्ट ज्यावेळेस माणूस आनंदी असतो ना, त्या टायमाला कष्ट किती पण वाईट आणि किती पण कष्टाचं कष्ट असू द्या, किती पण जड काम असू द्या, तर तो माणूस का ना, म्हणजे बघा की आता मला सांगायला कसं सांगायला पण येईना काय माहिती. एखाद्या माणसाला किती पण कष्ट असू द्या, पण तो माणूस जर आनंदी असेल ना, तर त्या कष्टाचं त्या माणसाला काहीच वाटत नाही की आपण किती कष्ट करतो, आपली एनर्जी किती जाते, आहे का नाही. त्यासाठी माणूस आनंदी राहायला पाहिजे. आणि आनंदी राहण्यासाठी माणसाला सुखी जीवन पाहिजे असतं या. आणि ज्यावेळेस माणसाला कोणतंही टेन्शन नसतं ना, त्यावेळेस माणूस का नाही आनंदानं राहत असतो. भले माणसाच्या घरामध्ये खायला नसू द्या, पण तो माणूस सुखी असला का नाही, म्हणजे साथ देणारा नवरा किंवा साथ देणारी बायको जर असली ना, तर त्या माणसाला त्या दुःखाचं काहीच वाटत नाही, कारण ती एकामेकाला आधार देत असतात. तर बिचारं ती गणेश दादा, गणेश डोंगरे नाव आहे त्यांचं, तर त्यांचा मृत्यू झाला. कशानं झाला तर त्यांच्या अंगावर ऊसाचा टेलर पडला नाही का, ऊसतोडीची कामं करत होते. तर त्या पोस्ट बघून, ती सगळं बघून, त्यांचे जुने व्हिडिओ बघून हे ते वाईट वाटत होतं मला. तसंच मला का नाही, हे बघा मी माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या नवऱ्याला शिव्या देते, त्याच्या विरोध काय काय बोलते किंवा त्याच्याबद्दल काय सांगते. इंदापूरवाले आलेत, इंदापूरवाले मागाशीच घरी आल्या होत्या. घरी येऊन भेटून गेल्या. तर ते तिकडं काहीतरी वर्ष श्राद्धला चालल्यात ना वाटतं. तर जाऊ दे त्यांचा विषय, ती काय आपल्या आद्यामध्यात नाही, तुम्ही त्यांना ओळखत नाही काय नाही, त्यामुळे त्यांचा विषय नाही आपल्याला ह्याच्यात. तर मी सांगत होते की माझ्या नवऱ्याबद्दल, मी माझ्या नवऱ्याला कदाचित मी माझ्या सोशल मीडियावर बदनाम करते किंवा त्याच्या चाड्या सांगते, तो काय काय बोलतो, माझ्या संग कसं वागतो हे तुम्हाला मी सांगते, बरोबर का ना, व्हिडिओच्या मार्फतून सांगते. त्याचा राग करते, कारण माझ्या डोक्यामध्ये टेन्शन असतं. कारण नवरा माझा कसा जरी असला ना, तर शेवटी मला त्याची माया दया येणारच. पण एका मनानं असं वाटतं की घरात बसून दारू पिऊन त्रास देण्यापेक्षा कामाधंद्याला जावं आणि आपल्या घरात काय नका का नसं आपण आनंदानं राहू. कारण आपण इडभट्टी केली, या इडभट्टीवर तर काय थोडं कष्ट केलं का, आपण दोघांना पण केलं. आपण एवढ्या कष्टातून लेकरांना जन्म तर दिला, पण लेकरं सुद्धा लहानाचे मोठे आपण केले बऱ्यापैकी. मग जशी लेकरं मोठी होत्याल तसं नवऱ्यानं नाही दारू पिलं पाहिजे, नाही मला घाण बोललं पाहिजे, नाही त्रास दिला पाहिजे. ती जर माझ्या संग प्रेमानं राहिला तर मी कशाला, म्हणजे प्रेमानं राहिला, घरामध्ये किरकिर नसली, शिवीगाळ नसली, त्रास नसला, लेकरांच्या समोर माझा जर त्यांना नवऱ्यानं नाही अपमान केला, तर मला काय वाटणार की माझ्या नवऱ्यानं माझ्या संग असंच कायमचं राहावं, माझ्याबरोबर राहावं, माझ्या नवऱ्यानं कुठंच नाही जावं. पण नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून मला काय वाटतं की नवरा माझा कामाधंद्याला जावं, दारू नाही प्यावं,
असं वाटतं. पण नवऱ्याला आयश करायसाठी नवरा माझा रोडला जातो. पण आता रोडला जरी गेलं तरी पण भीती वाटते मला, काळजी वाटते. आपला नवरा दारू पितो बाबा, कोणचा टाईम कसा येईल माहिती आहे का काय. म्हणजे नवऱ्या लांब गेला का ना, मला इतकी माझ्या नवऱ्याची माया येते ना की की माझा नवरा रस्त्यावर आहे, रोडला आहे, कोणचा टाईम कसा येईल का, नवरा आपला पेत्तड खाताड आहे, मग आपलं काय होईल. लय डोक्यामध्ये काही पण विचार येतात माझ्या. असं असल्या जर बातम्या न्यूज बघितली का नाही, आता त्या गणेश डोंगरे त्या दादांचं सोडा, ते एक सोशल मीडियावर आहे, पण ह्याच्या व्यतिरिक्त पण का नाही अशा बऱ्याच काय न्यूज बघते मी, व्हिडिओ बघते, कुणाचं काय पण सांगते. पण त्यावेळेस अक्षरशः माझं सुद्धा मन भरून येतं, रडू येतं मला की बाबा रस्त्यावर ह्या गोष्टी झाल्यात, घरी त्यांचे आईबाप वाट बघत असतात, त्यांचे बायको लेकरं वाट बघत. ज्यावेळेस माझा नवरा माझ्या घरात असतो ना, म्हणजे दारू पित नाही का नाही, नुसती दारू जर पित नसला ना तर तरी पण आमच्या घरामध्ये आम्ही हसून खेळून मस्त असतो आणि होतो पण पहिलं. पण जसं ना नवरा माझा दारू पिऊन वायाला गेला का, तसं का ना आमच्या दोघांच्यात चिडचिड व्हायला लागली, राग निर्माण एकामेकांबद्दल निर्माण झाला. कारण त्यानं माझ्या भरोशावर बसायचं, मग मी म्हणायचं माझ्या भरोशावर आहे, असं का तसं का, आपली लेकरं मोठी होत्यात, कामाला जावं हे ते. पण ती कामाला न जाता दारू ही पिणार, घरामध्ये शिवीगाळ करणार, त्रास देणार. त्याच्यामुळं मी माझ्या नवऱ्याला थोडक्यात बदनाम केलं की मला माझा नवरा जरी का नाही दारू पिऊन आलाय म्हणून कळलं की माझ्या मस्तकाची आळे हलते. पण ज्यावेळेस नवरा माझा घर सोडून जातो ना, त्या टायमाला मला इतकं वाईट वाटतं ना, इतकं वाईट वाटतं. तुम्हाला सांगते, ते व्हिडिओ ही ते बघितलं तर सण्या तर काय सारखा फोन करतोच, पण आता सध्या तर माझा नवरा माझा फोन पण घेत नाही, काहीच नाही. आता का नाही पोरं गेले ते शाळेत गेले ते, पण वाटलं नवऱ्याला फोन करावं की माझा नवरा बाबा रस्त्याला आहे, कुठला वेळ सांगून येत नाही, काय नाही. मला किती पण तकलीफ होऊ द्या, मी त्या गोष्टीला फेस करते किंवा मी व्हिडिओ बनवून सांगत बसते. आता एक व्हिडिओ बनवते सोडा, पण ह्याच्या अगोदर मी स्वतःच का नाही त्रास करून घ्यायचे, पण कुणाला सांगत नव्हते, काय नाही. आता तर सोशल मीडियाला तर सांगते तुम्हाला, तुमच्या संग तर सगळ्यांसंग शेअर करते. इतकं वाईट वाटतं ना मला, लय वाईट वाटतं. आता तुम्हाला काय सांगू की ज्यावेळेस माणूस आता हे बघा, बेवडे असले का नाही, जवळ असले तरी त्यांचा त्रास होतो आणि लांब गेले तरी पण त्यांचा त्रास होतोच आपल्याला. कारण आता हे लांब नवरा माझा गेला तरी पण मला काळजी वाटते. काम केलेलं चांगलं आहे का ना. घरात बसून शिवीगाळ करण्यात, एकमेकाला भांडण्यात आणि आंबाटचीट होण्यात मजा आहे का. त्यापेक्षा कामाला गेलं, 2 पैसे कमवलं तर ते चांगलं. पण ते दुसरी कामं करत नाही नवरा, गाडी चालवतो तरी पण काळजी वाटते. बाबा फोन उचलत नाही, फोन केला नाही. जेव्हा पोरगं फोन करेल ना, सण्या फोन करेल ना, तेव्हाच नवरा फोन उचलतो. ते बी एकदा 2दा 4दा करून तेव्हाच फोन उचलतो. पहिल्या फोनला तर कधीच घरचा फोन उचलला नाही. केव्हा घरातून बाहेर गेलं तर कधी घरी येऊन म्हणजे घरी फोन केला नाही. त्याच्यामुळं मला असं वाटतं की मी आता माझ्या नवऱ्यासंग कधीच भांडणार नाही, काय नाही. जर त्यानं कंटिन्यू कामाला गेला, व्यवस्थित राहिला, तर माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की नवऱ्यानं दारू पिऊन घरामध्ये का नाही घाण शब्द वापरून येते. इतकं वाईट वाटतंय ना मला. तर त्या गणेश दादाला भावपूर्ण श्रद्धांजली. कालच खरं तर मला व्हिडिओ बनवायचा होता, पण नाही बनवायला जमलं. मला एखाद्या गोष्टीचं येड जर लागलं तर येडच लागतं बघा. कुणाचं काय झालं का नाही, एखाद्या सासरवरून, आता एक सासर वशीन होती बघा, आईबापा असणं, चांगल्या घराण्यातली होती, श्रीमंत घराण्यातली होती, तिला बी मारलं त्यावेळेस तिच्या घरच्यांना. तिनं काहीतरी आत्महत्या केली वाटतं, घरच्यांनाही ती कंठाळून. एवढे सुशिक्षित घरानं, पण राजकारणात त्यांचे लोक होते, तिचे सासरे बिसरे सगळे, तरी पण तिचा जीव गेला. मग मरणाऱ्या माणसाचं लय वाईट वाटतं मला. कारण त्यांना आज आहेत, थोड्या वेळाने त्यांचं काय होईल माहिती आहे का. थोड्या वेळाचा दिवस ती बघताल का. त्यामुळे मला मरू वाटत नाही. मला वाटतं का नाही, रागाच्या भारामध्ये 2 दिवस इकडं तिकडं गेलेलं बरं, पण जीव नाही मारावं. पण कारण प्रत्येक माणसाची गरज असते. लेकरांना आईची बिन बापाची दोघाची पण गरज असते. एक जण शहाणा असलं तर एक नसतं ना. ते दोघांना पण समजून घ्यायला पाहिजे. नवऱ्याला पण वाटायला पाहिजे बाबा आपण बाहेर आलोय, घरी काय प्रॉब्लेम झाला, काय कुठानं झालं, आजारी पडलं, मरून गेलं, असं म्हणजे नवऱ्यानं पण ह्या गोष्टीची काळजी ठेवावी लागते की बाबा आपण घरी नाही तर आपली काहीतरी गरज असेल घरी. जसं मला कसं वाटतं की माझा नवरा बाहेर गेलाय, कामाला गेलाय, गाडी चालवतोय, वरनं पितोय खातोय. माझ्या नवऱ्यानं फक्त दारू जर प्यायची सोडली ना, तर माझा नवरा मस्त चांगला आहे. कधी कधी नवऱ्याची लय माया येते, लय म्हणजे लय माया येते. ह्या असल्या गोष्टी तर ऐकल्या तर लय माया येते. मग वाटतं नवऱ्यासंग नाही भांडण करणार, नाही हे करणार, नाही ती करणार.
पण काय करावं, मी नाही भांडण केलं तर ते बेवडं भांडणच करतंय. मग हे काही अशी काळजी लागत बसते मला. तर चला भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये, आहे का नाही. आज काय व्हिडिओ बनवायचा मूडच नव्हता मला, पण बनवावं वाटलं मला ह्या विषयावर. त्यामुळं ह्या बघा, जीवन जन्म एकदाच आहे. आता मी तुमच्यासंग बोलते, थोड्या वेळानं व्हिडिओ टाकल का नाही माहिती आहे का, थोड्या वेळानं माझं काय होईल काय नाही माहिती आहे का. ह्याच्यामध्ये कुणाचं काय जाणार नाही, ह्याच्यामध्ये जाणाराचा जीव जातो, हे का ना. ती माणूस परत बघायला भेटतो का नाही. मागचे माणसं 4 दिवस रडतात, ती परत त्याला गप्प बसतात. गड्या माणसाला काय झालं तर त्या बाईचं लय जगणं कठीण, काय तर का नाही. चला, आमचं मामा आलं बघा, हो का, हाक मारायला लागलं. बोलते थोडं.